मागण्यांच्या समर्थनार्थ राज्यातल्या विविध भागांमध्ये रास्ता रोको करण्यात येतोय। हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी हा रास्ता रोको करण्यात आलाय, तर काही ठिकाणी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आलेली आहे। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मराठा आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण चालू आहे। याच अनुषंगाने आज त्यांचा पाठिंबा म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये रास्ता रोको करण्यात येत आहे आणि अनेक ठिकाणी जे आहे ते बसेस जाळलेले आहेत, अनेक बसेसचे तोडफोड देखील केलेली आहे। मी उभा आहे वसमतच्या बस स्थानकामध्ये। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते वसमत, कळमनुरी आणि हिंगोली यामध्ये 155 बसेस आहेत। त्यामध्ये आजच्या घडीला एक बसेस जे आहे ते वसमत परभणी रोडवरील जाळलेली आहे आणि 3 बसेस जे आहेत ते त्या 3 बसेसचे तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। त्यामध्ये लाखोंचे नुकसान देखील या ठिकाणी झालेले आहेत। कळमनुरी, वसमत आणि हिंगोली आगाराच्या आज 3ही आगाराच्या बसेस ज्या आहेत ते जागेच थांबलेल्या आहेत। त्यामध्ये काही बसेस ज्या आहेत ते सकाळीच बाहेर गावाला गेले असता त्या आंदोलकांच्या यामध्ये जे काही अज्ञातांनी ज्या बसेस फोडलेल्या आहेत आणि काही बसेस जाळलेले देखील आहे, यामध्ये लाखोंचे नुकसान मात्र एसटी महामंडळाची झालेली आहे। आता या आंदोलनाचा उग्र धारण केलेला आहे आणि सकल मराठा बांधव जे आहेत ते जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन असेच चालू राहणार असल्याचं देखील बोलले। परंतु यामध्ये आज दिवसभरामध्ये प्रवाशांची ये जा करण्यासाठी अनंत अडचण देखील झालेली पाहायला मिळते आहे। आता सरकार मायबाप याच सकल मराठा बांधवांचं मागण्या कधी मान्य करणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।